नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजचा विषय साधा वाटतो पण त्याचे परिणाम आयुष्य पूर्णपणे बदलून टाकणारे असतात। आज आपण बोलणार आहोत घटस्फोट न घेता दुसरे लग्न केल्यास नेमके काय होते। हा फक्त नातेसंबंधाचा किंवा व्यक्तिगत विषय नाही, हा कायदा, गुन्हा, हक्क, पोटगी, मुलांचे भविष्य आणि संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होण्याचा विषय आहे। म्हणूनच हा संपूर्ण भाग शांतपणे पूर्ण लक्ष देऊ नये का, कारण कदाचित तुम्ही स्वतः, तुमचे कुटुंब किंवा तुमच्या ओळखीतील कोणीही अशा परिस्थितीत असू शकते। चला एक साध्या उदाहरणातून सुरुवात करूया। समजा एक व्यक्ती म्हणूया राहुल वगैरे लग्न झालेले आहे। सुरुवातीला सगळं छान चालतं, प्रेम, लग्न, मूल। काही वर्षांनी छोटी छोटी भांडणे, मतभेद, स्वभावाचे अंतर वाढत जाते। राहुल विचार करतो हे नातं आता संपलंय, कोर्टात जाणं, केस लढणं, वकिलांचे पैसे, वेळ घालवणं हे सगळं नको वाटतं। सरळ दुसरे लग्न करून टाकू, नवीन आयुष्य सुरू करू। तो तसाच करतो, दुसऱ्या व्यक्तीशी लग्न करतो। मोठ्या थाटात लग्न, फोटो, व्हिडिओ, सोशल मीडियावर पोस्ट, सगळं छान दिसतं। सुरुवातीला राहुलला वाटतं सगळं ठीक चाललंय, कुणाला काहीही कळणार नाही। पण एक दिवस सत्य समोर येतो। पहिली पत्नी, रीना नाव वगैरे घेऊया आपण, ही गोष्ट जाणून घेते। ती रागवते, तक्रार करते, केस कोर्टात जाते, पोलीस तपास सुरू होतो। राहुलला समज येतात। एक छोटीशी सोपी वाटणारी चूक आयुष्य पूर्णपणे उलट करून टाकते। आता हे सगळं कायद्याच्या भाषेत सोप्या शब्दात समजून घेऊया। भारतात लग्न हा फक्त मंदिरात किंवा कोर्टात होणारा समारंभ नाही, तो कायदेशीर करार आहे। एकदा लग्न झालं की ते संपवायचे असेल तर कायद्याने घटस्फोट म्हणजेच डिवोर्स घेणे अनिवार्य आहे। घटस्फोट न घेता दुसरे लग्न केले तर त्याला द्विविवाह म्हणजेच बायगॅमी म्हणतात। हे हिंदू, बौद्ध, जैन आणि शीख धर्मातील लोकांसाठी आहे। हिंदू मॅरेज ॲक्ट 1955 या कायद्याने स्पष्टपणे बंदी आहे। या कायद्यातील मुख्य नियम सेक्शन 5E, सेक्शन 5I, लग्न करताना तुमचा किंवा तुमची जोडीदार जिवंत नसावा किंवा आधीच घटस्फोट झालेला असावा। जर हा नियम मोडला तर दुसरे लग्न अवैध ठरते। म्हणजे तुम्ही कितीही खर्च करून, कितीही लोकांसमोर, कितीही थाटात लग्न केले तरी कायद्याच्या नजरेत ते लग्न कधीच झालेच नाही, ते अस्तित्वातच नाही। शिक्षा काय मिळते? सध्याचा कायदा भारतीय न्याय संहिता 2023 नुसार आणि पूर्वीचा IPC आता बदललेला आहे। आता भारतीय न्याय संहिता म्हणजेच BNS लागू आहे। सेक्शन 82A, पहिली किंवा पहिला जोडीदार जिवंत असताना दुसरं लग्न केले म्हणजे 7 वर्षांपर्यंत तुरुंग। सेक्शन 82(2), जर दुसऱ्या व्यक्तीला पहिले लग्न जाणून बुजून लपवले तर 10 वर्षापर्यंत तुरुंगवास आणि दंड। हा गुन्हा सामान्य नाही, तो तुमचा करिअर, प्रतिष्ठा, आर्थिक स्थिती, स्वातंत्र्य आणि समाजातील स्थान सगळं संपवू शकते। पहिली पत्नी किंवा नवरा कायद्याने खूप मजबूत स्थितीत असतात। तो किंवा ती काय करू शकतात? थेट द्विविवाहाचा गुन्हा दाखल करू शकतात, घटस्फोट मागू शकतात आणि पोटगी म्हणजेच मेंटेनन्स मागू शकतात, स्वतःसाठी आणि मुलांसाठी देखील। त्यानंतर CRPC सेक्शन 125, आता BNSS सेक्शन 144 अंतर्गत कोर्टात अर्ज करू शकतात। कोर्ट अनेकदा नवऱ्याच्या किंवा पत्नीच्या मासिक उत्पन्नाचा 1/3 किंवा अर्धा भाग पोटगी म्हणून देण्याचा आदेश देते। यात घर, मुलांच्या शिक्षणाचा खर्च, वैद्यकीय खर्च सगळं येऊ शकते। पुरावे कसे मिळतात? लोकांना वाटते की प्रूफ मिळणार नाही, पण प्रत्यक्षात लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ, लग्नाचा कार्ड, आमंत्रण पत्रिका, साक्षीदार, मित्र, नातेवाईक, सोशल मीडिया पोस्ट, स्टोरीज, व्हॉट्सअप चॅट, कॉल रेकॉर्डिंग, दुसऱ्या लग्नातील लोकांची साक्ष, हे सगळं कोर्टात पुरावा म्हणून चालते आणि बहुतेक वेळा पुरेसे ठरते। दुसरी पत्नी किंवा नवरा स्थिती, सर्वात धोकादायक भाग, दुसरे लग्न अवैध ठरल्याने दुसऱ्या व्यक्तीला कायदेशीर नवरा किंवा पत्नीचा पूर्ण दर्जा मिळत नाही। याचा अर्थ तिला किंवा त्याला संपत्तीचा, वारसाचा, पत्नी नवऱ्याचे पूर्ण हक्क मिळत नाहीत। ती व्यक्ती कायद्याने दुसरा म्हणून राहते। पण एक महत्त्वाचा अपवाद आहे, जर दुसऱ्या व्यक्तीला खरंच माहिती नसेल की पहिले लग्न आहे, पूर्ण फसवणूक झालेली असेल तर ती पोटगी मागू शकते किंवा तो मागू शकतो। सुप्रीम कोर्टाच्या काही निकालानुसार फसवणुकीचा वेगळा गुन्हा दाखल करू शकतात। तरीही पहिल्या पत्नीला किंवा नवऱ्याला तुलनेत दुसऱ्या व्यक्तीच्या हक्क खूप कमकुवत असतात। आणि मुलांबद्दल सर्वात संवेदनशील मुद्दा, भाग सर्वात वेदनादायक आहे।
पहिल्या लग्नातील मुलं पूर्ण कायदेशीर हक्क, पोटगी, शिक्षण, वारसा, प्रॉपर्टी वगैरे त्यांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून कोर्ट विशेष काळजी घेते आणि दुसऱ्या लग्नातील मुलं बापाकडून किंवा आईकडून पोटगी मिळू शकते, पण वारसा आणि इतर हक्क गुंतागुंतीचे होतात. दोन्ही बाजूची मुलं मानसिक त्रास, अपमान, आर्थिक अडचणी आणि समाजातील टीका सहन करतात. एक चुकीचा निर्णय दोन्ही बाजूच्या मुलांचे भविष्य खराब करतो. इतर मोठे मोठे परिणाम, तुमच्यावर गुन्हा दाखल होतो, कोर्टात वारंवार जावे लागते, नोकरी धोक्यात येते, सरकारी नोकरी असेल तर नोकरी जाऊ शकते, खाजगी नोकरीत विश्वास संपतो, बदनामी होते, समाजात, नातेवाईकांमध्ये, मित्रमंडळीत प्रतिष्ठा खराब होते, आर्थिक नुकसान, वकील, कोर्ट, फी, पोटगी, दंड. मी सगळं सांभाळेन, कुणाला कळणारही नाही, हा मोठा भ्रम आहे. सत्य लपून राहत नाही. आम्ही वेगळे राहतो त्यामुळे चालेल, हे पूर्ण चुकीचे आहे. बरेच लोक असं म्हणतात, आम्ही दोघे वेगळे राहतो, कोर्टात गेलो नाही तरी चालेल. नाही, जोपर्यंत कायदेशीर घटस्फोट होत नाही तोपर्यंत दुसरे लग्न बेकायदेशीरच राहते. वेगळे राहणे म्हणजे कायदेशीर घटस्फोट होत नाही. योग्य आणि सुरक्षित मार्ग काय आहे? जर नात्यात समस्या येत असतील तर समुपदेशन म्हणजेच काउन्सिलिंग घ्या. एखाद्या चांगल्या कुटुंब सल्लागाराकडे जा. अनेकदा समस्या सोडवल्या जातात. त्यानंतर परस्पर संमतीने घटस्फोट घ्या म्हणजेच म्युच्युअल कन्सेंट डिवोर्स. हा सर्वात सोपा आणि कमी वादाचा मार्ग आहे. घटस्फोट पूर्ण झाल्याशिवाय दुसरे लग्न कधीही करू नका. शेवटी एक कडू पण सत्य संदेश सांगते. एक छोटीशी सोपी वाटणारी चूक दोन कुटुंबे उद्ध्वस्त करू शकते, मुलांचे भविष्य खराब करू शकते, तुम्हाला गुन्हेगार बनवू शकते आणि एकदा आयुष्य उलटं झालं की ते पुन्हा पूर्वीसारखे होणे खूप कठीण असते. कायदा नेहमी शांत असतो, पण जेव्हा तो काम करतो तेव्हा तो थेट आयुष्यावर मोठा परिणाम करतो. जर तुम्ही अशा परिस्थितीत असाल किंवा तुमच्या मित्रमैत्रिणी, नातेवाईकांपैकी कुणी असेल तर कृपया वेळ वाया घालवू नका. ताबडतोब कायद्याच्या तज्ज्ञ वकील किंवा फॅमिली कोर्टचा सल्ला घ्या. काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की लिहा, मी उत्तर देईन. उदाहरण, पोटगी कधी मिळू शकते, पुरावे कसे गोळा करावे, मुस्लिम कायद्यात काय फरक आहे इत्यादी. अशा महत्त्वाच्या आणि उपयुक्त कायदेशीर माहितीकरिता व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद.